अतिशय आनंदाची गोष्ट आहे की काँग्रेस पक्षाने आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला, ही अतिशय चांगली गोष्ट आहे. बाकी सुद्धा जे 22-23 उमेदवार आहेत त्यांनी सुद्धा या गोष्टीचा विचार करायला पाहिजे होता की बारामती मतदारसंघामध्ये महाराष्ट्रामध्ये अजितदादाचं जे योगदान आहे ते विचारात घेऊन बाकी उमेदवारांनी सुद्धा जर मागे घेतला असता आणि ही निवडणूक बिनविरोध केली असती तर त्याचा सर्वांना अतिशय आनंद झाला असता. पण ठीक आहे, आता 22-23 उमेदवार रिंगणात आहेत, निवडणूक होईल, आता निकाल लागेल. सर्वांना माहिती आहे निकाल काय येणार आहे. ऑपरेशन टायगर मोठ्या प्रमाणात सुरू आहे. ठाकरेंचे काही खासदार एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असल्याची माहिती आहे, बैठकही झाल्याची माहिती आहे. असं आहे, ह्या सर्व बातम्या ज्या आहेत त्या पेरल्या जातात. आताच काही तासापूर्वी माननीय खासदार अरविंद सावंत जे उद्धवजी ठाकरे गटाचे खासदार आहेत त्यांनी सविस्तर प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगितलं, संजय राऊत सरांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगितलं की अशा पद्धतीचा कुठेही त्यांचे खासदार कुठे जाणार अशा पद्धतीची कुठेही नगर चर्चा नाही. फक्त काही वर्तमानपत्रांनी त्यांना काही चुकीच्या बातम्या दिल्यामुळे त्यांनी अशा बातम्या छापून आणल्या आणि अशा पद्धतीचं पसरवत आहेत. त्याच्यामुळे ऑपरेशन टायगर कुठेही अस्तित्वात नाही आणि त्या पद्धतीनं एकजुटीनं सर्व ठाकरे गटाचे खासदार उद्धवजी ठाकरे यांच्या पाठीमागे आहेत. त्याच्यामुळे असं घडणार नाही याची सर्वांना खात्री आहे. तुमच्या खासदारांशी मध्ये संपर्क झाला अशी चर्चा होती, असं काय होतं का, किंवा आहे का, किंवा होऊ शकते का? या सगळ्या बातम्या तुम्ही लोक उडवता, आता तुम्हाला 24 तास आणि 7 दिवस बातम्या दाखवायच्या राहतात. त्याच्यामुळे तुम्हीच आपल्या बातम्या करत राहतात. आमच्याही खासदाराचा कुठेही नाही आणि उद्धव ठाकरेंच्याही खासदाराचा कुठे नाही. कारण की ज्या पद्धतीनं या 2-3 वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये फोडाफोडीचं राजकारण झालंय आणि पक्ष फोडल्यानंतर जे पक्ष फुटल्या जातात त्यांची काय अवस्था होते हे सर्व महाराष्ट्र पाहत आहे. त्याच्यामुळे ठीक आहे, मधल्या काळामध्ये काही फोडाफोडीचं राजकारण 2-3 वर्षापूर्वी यशस्वी झालं असेल, पण जे पक्ष फुटले त्यांची आज अवस्था काय आहे, त्यांच्या नेत्याची अवस्था काय आहे हे आपण सर्वांनी पाहिलं पाहिजे. त्याच्यामुळे कुठेही ऑपरेशन टायगर महाराष्ट्रामध्ये नाही. कोणतेही खासदार उद्धवजी ठाकरे यांचे फुटणार नाही अशा प्रकारचं संपूर्ण चित्र आहे. केंद्रात एक मंत्रीपद जास्तीचा मिळावा यासाठी खासदारांची संख्या वाढवण्याचा एकनाथ शिंदेचा प्रयत्न आहे का, आणि तो मंत्रीपद आपल्या पुत्रासाठी हवा म्हणून केलं जात आहे? असं आहे, त्यांचे खासदार किती आहे सर्वांना कल्पना आहे. त्याच्यामुळे बाहेरचे फोडून आणणं, कोणतेही पक्षाचे खासदार अशा पद्धतीने फोडणं हे काही इतकं शक्य नाही. प्रत्येक पक्षाचे खासदार त्यांच्या पक्षाची अतिशय प्रामाणिकपणे त्यांच्या पक्षावर आहेत. त्याच्यामुळे अशा पद्धतीचं घडणार नाही हे सर्वांना माहिती. महसूल मंत्री म्हटलं की मतदारसंघातील कामासाठी उद्धव ठाकरे यांचे खासदार एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संपर्कात आहे. उद्धव ठाकरे वेळ देत नाही आपल्या खासदारांना, असं काही नाहीये. आता कसं आहे की सरकारमध्ये जे मंत्री आहेत त्यांच्याकडे जर एखाद्या खासदाराच्या मतदारसंघाचं काम, एखाद्या आमदाराच्या मतदारसंघाचं काम पडलं तर त्याच्याकडे जातात. लोकांच्या कामासाठी जावं लागतं शासनाकडे. एखाद्या मंत्र्याला एखाद्या कामासाठी जर एखादा विरोधी पक्षाचा जर आमदार खासदार भेटायला गेला तर याचा अर्थ असं नाही की तो खासदार चालला म्हणून. अनेक लोक आपल्या मतदारसंघामध्ये अतिशय महत्वाची कामं, जनतेची कामं राहतात, त्याच्यासाठी मंत्र्यांना, मुख्यमंत्र्यांना, उपमुख्यमंत्र्यांना भेटावं लागतं आणि अशा प्रकारच्या भेटी होत राहतात. बारामतीत बिनविरोध झाली नाही निवडणूक, हे तत्कालीन अपयश आहे असं आमदार लागते. नाही, पण तुमच्या कोणाचं अपयश ही गोष्ट नाही. शेवटी असं आहे की सर्वांना स्वातंत्र्य आहे. आता काही उमेदवार बारामतीच्या बाहेरचे तिथे आले आणि बहुतेक उमेदवार कशासाठी फॉर्म भरतात, निवडणुकीला उभं राहतात. आपल्याला माहिती आहे की पब्लिसिटी मिळाली पाहिजे, आपलं नाव संपूर्ण महाराष्ट्रामध्ये देशामध्ये गेलं पाहिजे. या कारणासाठी अनेक उमेदवार अशा पद्धतीच्या महत्वाच्या निवडणुकीमध्ये फॉर्म भरतात. ते त्या मतदारसंघातली नसली तरी बाहेर येऊन फॉर्म भरतात.
मला सांगा सुनेत्रा पवार यांच्या प्रचारासाठी तुम्ही पवार साहेब पक्षाचे नेते जातील का त्यांचा प्रचार करतील? तर ते प्रश्न तर सगळ्यांना वाटतं की सुनीताताई निवडून आलं पाहिजे. पवार साहेब प्रचार सभा घ्याल? असं आहे, तुम्हाला माहित आहे की काल जेव्हा काँग्रेसनी माघार घेतली तेव्हा स्वतः खरगे साहेबांनी पवार साहेब बोलले, फोनवर बोलले, दोघं चर्चा त्यांनी केली. चर्चा घेऊन त्यांनी काँग्रेसने निर्णय घेतला. म्हणजे काँग्रेसनी माघार घ्यावी ही आमच्या पक्षाची आणि पवार साहेब चर्चेसाठी स्वतः खरगे साहेबांशी बोलले. दोघांचं बोलणं झालं आणि त्याच्यानंतर काँग्रेस पक्षाने आपला उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा निर्णय घेतला. म्हणजे याच्यामध्ये शरद पवार साहेबांना आहे का की उमेदवारी मागे घेतली? कारण सर्वजण क्लेम करत आहे की आमच्या मध्यस्थी म्हणजे भाजप म्हणत आहे की आमच्या मध्यस्थीला काँग्रेसचा अर्ज मागे घेतला. भारतीय जनता पार्टीच्या म्हणण्याने काँग्रेस ऐकते का? पवार साहेबांच्या पवार साहेब आता मला एक्झॅक्टली माहित नाही. खरगे साहेबांचा फोन आला, पवार साहेबांनी माहिती मला, पण दोघांची चर्चा झाल्यानंतर हा महत्वाचा निर्णय झाला आणि तशा पद्धतीचा निर्णय काँग्रेसच्या दिल्लीच्या वरिष्ठ नेत्यांनी महाराष्ट्राच्या जे अध्यक्ष सप्ताह साहेब त्यांनी कळवला आणि अशा पद्धतीनं काँग्रेसनी माघार घेतली. अतिशय आनंदाची गोष्ट आहे.